मोठ्या प्रमाणात म्हणजे क्षेत्र अक्षरशः पाण्यामुळे खरडून गेलंय, त्याच्यातलं पीक खरडून गेलंय, विहिरी बुजल्यात, शेतकऱ्याची जनावरं वाहून गेलेत, शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे, शेतकऱ्याची लेकरं विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे, त्या शेतकऱ्याच्या मंडळीला लेकराला दप्तर देता आलं नाही साहेब. म्हणून आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते, आम्ही त्यांना एवढीच विनंती केली तुम्ही सरकार आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका. लोक खरंच अडचणीत आहेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं, तुम्हाला न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं. तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी, तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू. आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना का आम्ही म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे, तुम्ही कर्जमाफी करा. लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला लागतील म्हणलं का तर आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे. आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागताय साहेब. आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस राज्य एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय. आणि उद्धवजी आम्ही का त्याला तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे, भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा, पण हा शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय, त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का होणार पण मदत करा. अशी अर्थ हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल मी परत आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामीजी, सुपर साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले, आता सगळं काय घ्यायचं. आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब, आम्ही वाट बघतोय. आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी, एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बसतोय. आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल, त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळंब तालुका, त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा, आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत. आणि साहेबांनी जिथं कोण हात ठरेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय. उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय, ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्चीत बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी 2 लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती साहेब. मी विचार केला नाही की आता उद्या कोणतं मतदान आहे, मतदानाला लोक मतं टाकतील का. उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती, आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत. आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत. साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे. आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा. आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबांनो आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही आत्महत्या केली, तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे. आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं, बार्शी तालुक्यातल्या दहिटनातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली. मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकीच विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं आहे. ह्या मायबाप शेतकऱ्याचं पुण्य साहेब केवळ तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब, तुम्हाला ह्यांची व्यथा यांच्या अडचणी तुम्हाला समजतात आणि ह्या सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे. तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे, आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही. मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.